चला तर सकाळचा नाश्ता म्हटलं ना तर रोज काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो। आज आपण मस्त सकाळच्या नाश्त्यासाठी लच्छा आलू पराठा करणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 ते 5 बटाटे बॉईल करून घेतलेले। बॉईल केलेले बटाटे मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित ते मॅश करून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये एक बारीक कापलेला कांदा, मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं आणि आल्याचा तुकडा हे सर्व काही छान क्रश करून घ्यायचं। यामध्ये चिमूटभर ओवा, अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, अर्धा चमचा बारीक कापलेली हिरवीगार कोथिंबीर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद। हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचे। आलू पराठ्याचं हे स्टफिंग आपल्या इथे तयार झालेलं आहे। त्यानंतर आता बाहेरचं कोटिंग म्हणजे पीठ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे। जशी आपण चपातीला कणिक भिजवतो अगदी त्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावून पिठाला 5 ते 10 मिनिटं बाजूला झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ येणं छान सॉफ्ट होतं। आता आपल्याला कणकेचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि चपातीप्रमाणे तो लाटून घ्यायचा। संपूर्ण चपाती लाटून झाली की यावरती आपल्याला बटाट्याचं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने पूर्ण कडेपर्यंत मिश्रण पसरवून घ्या। त्यानंतर मधोमध एक सुरीने कट द्यायचा आहे, जसं मी दाखवते व्हिडिओमध्ये अगदी तसं। त्यानंतर त्याच्या ज्या कडा आहे ना अशा प्रकारे दुमडून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपल्याला हा आलू लच्छा पराठा आहे ना कडेकडेने प्रेस करून घ्यायचा आहे। त्यानंतर यावरती सुकी कणिक घालून आपल्याला हा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना तुम्ही गोल, चौकोनी, त्रिकोणी कोणत्याही आकारामध्ये लाटू शकता। मी थोडासा त्रिकोणी आकार दिलेला आहे, त्यामुळे तो दिसायलाही छान दिसतो। आता यावरती बारीक कापलेली हिरवी मिरची आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून पुन्हा थोडंसं लाटण्याने लाटून घ्यायचं आणि आता हा पराठा आपल्याला तव्यावरती साजूक तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। पराठा तव्यावर टाकल्यानंतर वरतून पण थोडंसं त्याला साजूक तूप लावायचं आणि पराठा पलटी करून दोन्ही साईडला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला आलू लच्छा पराठा मस्त झालेला आहे। तर आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। चला, मस्त गरमागरम लच्छा आलू पराठा इथे आपला तयार झालेला आहे। दह्यासोबत मस्त एन्जॉय करा। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। बाय बाय।